नमस्कार. मी कडाजी रोडे. आपण आज ह्या आठवड्यात मार्केटमध्ये काय झालं ते आपण थोडक्यात समजून घेऊ. तिसरी गोष्ट, आपण एक म्हणलेलं आहे, 8 दिवस कमवलं 1 दिवसात कमवलं, अशी स्थिती झाली. 3-4 दिवस झालं भरपूर जण यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडनं एवढे कमवले, तेवढे कमवले, हे झाले, एवढ्याला घेतला, 20 रुपये प्राईसचं घेतलं तो 200ला गेला, आणि भरपूर सांगत होतो. पण एक आज असा दिवस आला, कॉलवाले आणि बायवाले दोन्हीचंही संपून गेलं. कारण जेव्हा मार्केट ओपन झालं तर असे साईडवे गेलं होतं की पुट साईडला जो 60% आणि कॉल साईडला जवळजवळ 40%. त्याचं कारण म्हणजे सांगू आपण काय झालं होतं. जेव्हा युद्धाचा परिणाम चालू होता ना, त्यावेळेस इंडिया विक्स आहे ना, एक 12-13 होतं. ते वाढत राहिलं, 14 गेलं, 15 गेलं, 16 गेलं, 17 गेलं, परत 22ला गेलं. पण लोक पण तसंच करत गेले. काय झालं, पहिल्या सुरू काय गेलं, 2 लॉट घेतले, नंतर दुसऱ्या ऐवजी त्यांना 10 लॉट घेतले, त्यांनी 100 केले, 100 होते त्यांनी 200 केले, 200 होते त्यांनी 500 केले. आणि काल असं सगळ्याला वाटलं की नाही आता कॉल साईडला जाईल, असंच जाईल 2000 वरती पॉईंट. बँक निफ्टी, सेन्सेक्स, निफ्टी जाईल 200. पण मार्केट गॅप अप थोडं ओपन झालं, पण असं ओपन झालं की तर 3 ते 3.25% इंडिया विक्स मायनस झालं. म्हणजे आपण सांगू जो ॲड द मनीचा जो निफ्टीचा जो कॉल होता ना, तो एक 300चा होता. तो जवळजवळ आहे ना, तो त्यातलं पुट साईडला जवळजवळ 60% सुरुवात मायनसनं सुरुवात झाली, आणि कॉल साईडनं जवळजवळ 40%. म्हणजे 300 जर असेल, 3×12 म्हणजे 120 पॉईंट, म्हणजे 7,000 रुपये एका लॉटमध्येच. हे निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये पण तसंच जवळजवळ 5-6 हजार एका लॉटला. आणि सेन्सेक्सचं तर विचारूच नका. सेन्सेक्सनं तर एक्सपायरी होती, त्याने तर तुम्हाला सांगतो ना, जो 500चा कॉल होता तो डायरेक्ट 100नंच ओपन झाला, अशी स्थिती झाली. आणि पुढचं पण तसंच केलं त्याने, आणि दिवसभर साईडवर राहिला. आणि संध्याकाळी 2 वाजता त्याने एक मुवमेंट दिली अप साईडला. पण त्यावेळेस तोपर्यंत सगळे त्याने कॉल सूट पुट साईडला सेलर लोकांनी त्याचा पूर्ण फायदा घेतला. कारण हे ना, जो प्रॉपर जो ट्रेडर असतो ना, तो अशामध्ये ट्रेडिंगच करत नाही. तो शांत बसतो साईडला. त्याला माहिती आहे की काय होऊन जाईल का नाही. त्याला माहिती आहे आज 2 दिवस प्रॉफिट होतो, तर तिसऱ्या वेळी बरोबर लागतो. पण जो नवीन असतो ना, त्याला झोप नाही लागत. तो फक्त बघतो की नाही कधी 9:15 वाजतील आणि कधी ट्रेडिंग. हा अनुभव माझ्यासाठी तर खूप आलेला आहे. खूप झोपतला आणि हे करतो ते करतो, ह्याला कॉल सांगतो त्याला सांगतो, स्क्रीनशॉट दाखवून परेशान असतो की नाही एवढं पॉलिस आलं आहे, 20,000 टाकले होते 1 लाख झाले. पण मी सांगितलं होतं ना, तेवढे स्पीडनं तो परत पण घेतो. आणि जवळजवळ 80% लोकांचा त्याने परत पण घेतला. 20% जो हुशार ट्रेडर असतो ना, तो बंद करून गुपचूप तो जातो. नसेल तर तो त्याला सेलिंग करतो. सेलिंग म्हणजे त्यानं ज्यावेळेस एंट्री करताना ॲट द मनीचं त्याने तो बाय करतो, आणि तसंच खाली जाऊन तो सेल करतो. त्याला फरक नाही पडत एवढा. पण बाकी ट्रेडर्सना म्हणजे विचारूच नका की काय हाल झाली त्यांची. म्हणून म्हणतात ना, मग लॉस झाला. आता ना तो कसा होतो, मग प्रॉफिट पण देतो ना तुम्हाला. त्यावेळेस तुम्हाला 20ची प्राईस तो 80, 100, 200, 400 देतो. त्या पद्धतीनं काढून पण घेतो. सगळ्याला हे माहीत नाही की इंडिया विक्स लक्षात ठेवा, ज्यावेळेस वाढतो ना त्यावेळेस सेलरचा तर तो बरबाद करतो. पण सेलर लोक खूप मोठे असतात की त्यांच्याकडे करोडो रुपये असतात. त्याने असं करतात ना, एकाच दिवशी जेवढे घातलेत ना ते बरोबर काढतात. काय केलं, 2 दिवस बघ ना, 2-2 हजारानं बँक निफ्टी, सेन्सेक्सवर नेलं, 600-700 पॉईंटनं निफ्टीवर नेलं, सगळीकडे अहंकार मिटवला. आणि आज त्याने जे मार्केटला सगळ्या लोकांना एका दिवसामध्ये बरोबर त्याने 3 केलं वाटतं. 2 वर्ष झालं कुठलाही स्टॉक हालत नाही, काही जर इंडेक्समधले ठेवलं तर. मला आठवते 2 वर्ष झालं बँक निफ्टी तिथंच आहे. हाय होता गेल्या वर्षी 26,200, 26,500ला गेला, परत आहे तिथंच. काय अजून आता 2,000 मायनस आला. हा फक्त बँक निफ्टी तेवढं कवर झालं आहे. बँक निफ्टी 54,000 होता,
तो 60,000ला जाऊन आला, 60-62 आहे. पण तो पण ज्या रीतीने ह्या 4 दिवसात जो पडला आहे, जो 5-1 हजारानं आलेला आहे खाली. आता लोकाला काय वाटतं माहिती आहे का, आता पडलं आहे ना तसंच वर जाईल म्हणून लोक काय करणार, पुट घेऊन जाणार, रोज पुट घेऊन जाणार. मार्केट त्याला असंच करणार, थोडंसं गॅप अप देणार, परत खाली आणणार, परत डाऊनला नेणार आणि दिवसभर साईडवे करून त्यांना हे करणार. आज होऊन जाईल, उद्या होऊन जाईल म्हणून तो आठवडाभर कळेल आणि ह्यांना न काही कळता एक दिवस म्हणतो आपला 2,000 पॉईंट वरती जाऊन जाईल. तोपर्यंत ह्यांच्याकडे जेवढं कॅपिटल तेवढं, कारण हे सेलिंग करतच नाही, फक्त बाईंग करतात. बाईंग पण काय करतात, OTM खाली जाऊन 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपयाचा ॲव्हरेजचा घेतात आणि त्याला 200-300 लॉट करतात. आज विचार करा, ॲट द मनीचं त्याने काय लेवलवर डिके केलं आहे. OTMवाल्याचं तर काय खतमच केलं आहे, काय तुम्हाला सांगतो, त्यांचं काही ठेवलंच नाही. ॲट द मनीवाल्याचं ठेवलं नाही तर त्याने काय, इन द मनीवाल्याचं थोडंसं वाचलेलं. हां, जो माणूस हुशार आहे तो सेलिंग करून किंवा हेजिंग ज्याला प्रॉपर जमतं ना, तो व्यवस्थित करतो. मग म्हणतात नाही मार्केटला शिवा देतात, असं देतात. जो व्यवस्थित आहे ना, काही लोक ह्याच्यात ट्रेडिंगच करत नाहीत, जे खूप असं एकदम हे असतात. त्यांनी ऑप्शन त्यांनी कधी करतात की त्यांनी बघतात ज्यावेळेस इंडिया विक्स आवडतात ना, कोणी सेलिंग करत नाही. त्यांना माहिती आहे की जबरदस्त होतो. हां, कारण एवढा प्रीमियम वाढलेला असतो. आणि जो बाईंगवाल्याला तर असतो, कारण त्याच्याकडे पैसा कॅपिटल कमी असतो, तो इन द मनीचं किंवा ॲट द मनीचं घेतच नाही. तो पार 500-700. आता सेन्सेक्सचं तो खाली जातो 200-300 पॉईंट, बँक निफ्टी 1000 पॉईंट, सेन्सेक्स पण 1000 पॉईंट, ह्या खालचं जातो. त्याच्यावर काही होत नाही. मी सांगतो ना, तुमचे आज 5,000 जातात, 10,000 जातात, परत तुम्ही कुठून तर आणता 1,00,000 रुपये, परत एक दिवस तुम्हाला अचानक प्रॉफिट झालेलं. आता ते स्वप्न तुम्हाला पडलेलं असतात, नाही असं एवढं केलं असतं तर त्याला आपण फक्त 10च लॉट घेतलं, खूप चूक केली. 20 लॉट घेतला सर कुठं झालं असतं. आणि काल भरपूर जणांचा फोन आला की नाही सर, काही लोकांनी असं घेतलेलं आहे की 30-30, 40-40 जो ॲव्हरेज आहे ना, त्याने जवळजवळ 500-700 लॉट घेतलं. त्याचे तर खूप म्हणजे संपूनच गेलं तेवढं. म्हणून म्हणतो ना की तुम्ही आहे ना, बाईंग करूच नका, सेलिंग करा विथ हेजिंगमध्ये. तुमच्याकडे 5 लाख. आता दुसरी गंमत सांगतो, काय सर्वात झालं, तो सेलरला, ज्या माणसाकडे सेलरकडे जो 5 लाख होते ना, त्याचं आता खूप भयानक त्याची तर हाल झाली. कशी सांगतो, जो ॲट द मनीचा तो प्राईस होती, तो सेलिंग केला होता, तो किती झाला, 500चा डायरेक्ट 1000. म्हणजे त्याला कॅपिटल डिपॉझिटला. आणि काय झालं, परत जणाचा सर्वात मोठी गडबड झाली काल काय झालं माहिती आहे का, परत जणाचा सोमवारी पण हा प्रॉब्लेम आला की ज्याने जे सेलिंग करून गेले होते दोन्ही साईडनं, त्यांचं काय झालं माहिती आहे की गॅप अप डाऊन नसल्यामुळे मार्केट ओपन झाल्याच त्यांना बाहेर कट करून पोझिशन कट झाल्या. कारण काय होतं, त्यांना डिपॉझिट तेवढं नसतो, आणि डिपॉझिट नसला ना तर सेलरचा जो असतो ना कॉल, तो काढून टाकतो, नाही ठेवत ते, कारण एवढं डिपॉझिटच नसतो. आता काही सेलरचं तर असं झालं आहे ना की त्यांचं सेलिंगचं कट झालं पुट, पण तो कॉल पण म्हणजे ना असं झालं की तुम्हाला कॉलमध्ये प्रॉफिट होतं काडेपर्यंत, कॉल सेल पण लॉसमध्ये गेला आहे. कारण तिथं काही करता येत नाही. कारण काय झालं, मार्केट जेव्हा ओपन झालं 2-2.5 हजार, आणि पुढच्या एक 10-12 सेकंद 15 सेकंदमध्ये तर तो जिथं 2,500मध्ये अपडाऊन दिसत होतो, तो डायरेक्ट तो 1200-1300 दिसतो. म्हणजे विचार करा, काही कोणाला वेळ मिळाला नाही आणि मिळणार पण नाही. म्हणून मी सांगतो ना, सगळ्यांना आहे ना, प्रॉपर अभ्यास करा. तुम्हाला ना इंट्राडे करायचं असेल तर कमीत कमी तुम्ही आहे ना 1-2 वर्ष आहे ना वर पेपर ट्रेडिंग करा, काही करू नका. पेपर ट्रेडिंग करा ऑप्शन सेलिंगमध्ये, तुम्ही बघा, तुम्हाला कळतं. त्याच्यानं काय अनुभव येतो माहिती आहे का, ज्यावेळेस मोठं असं काही गडबड होतं ना, तर तुम्हाला मॅनेज कसं करावं हे तुम्हाला समजून जाईल, मग कळून जाईल की नाही असं होतं. आता मी स्वतः 2दा जबरदस्त हे झालेलं आहे. मी असं ट्रेडिंग करतच नाही. एक म्हणजे ज्यावेळेस 2024मध्ये जो रिझल्ट लागला होता आणि जो मार्केट पडलं होतं, त्यावेळेस तर विचारून नका, सर्वात मोठा धनका. तिसरी गोष्ट डोनाल्ड ट्रम्प वेळेस, तो अचानक एक दिवस जे टॅरिफचा आला होता, तेव्हापासून हे केलं की ऑप्शन सेलिंग करायचंच नाही आहे. त्या दिवशी शांत बसायचं, थोडंसं समजतं की बाबा नाही आहे. कारण तिसरी गोष्ट का समजतं की कॅरी फॉरवर्ड करायचंच नाही ना, त्या दिवशीच करायचं, लॉस प्रॉफिटने आणि हे करून घ्यायचं. अशा वेळेस कसं असतं, कॅरी फॉरवर्ड करायचंच नाही, ऑप्शन सेलिंग नाहीच करायचं. काय फरक नाही पडतं 8 दिवस नाही केला, फक्त व्यवस्थित सपोर्ट रजिस्टरवर तुम्ही सेलिंग करा आणि सोडून द्या.
काही होत नाही त्याला. हा सर्वात मोठा आहे. आता खूप नवीन ट्रेडर असतात, त्यांना आहे ना ॲक्च्युली तो स्टॉकमध्ये नको म्हणतात, कारण त्यांना ऐकून एक असं असतं की एवढे मिळाले तेवढे मिळाले. आता हा सर्वात गोष्ट, आता ह्या 8 दिवसात ज्यांना प्रॉफिट मिळालं आहे ना, तो बघा तुम्हाला सांगतो, त्यांनी रोज कॅरी फॉरवर्ड करणार, कॉल पुट मार्केट तसंच करणार आणि त्यांचे जेवढं कॅपिटल आहे तेवढं सगळं जाणार तर जाणार. परत ते कुठून तर इकडून तिकडून आणणार आणि परत करणार, म्हणणार मग शेवटी म्हणणार नाही हात जोडतो मी मार्केटकडे. मी स्वतः जवळजवळ 2-3 महिने झाले मी ट्रेड करत. मी फक्त ऑब्झर्वेशन, मी फक्त स्टॉकमध्ये तेवढं बघतो की बाबा एकदम लो असेल तर शेवटचा सपोर्ट असतो ना तिथं मी घेतो, हे करतो. कारण का मला माहिती आहे हे आठवडा खूप अवघड आहे ह्या महिना, त्याच्यामुळे शांत राहायचं. कारण इंडिया वीस कमी झालं होतं, काही मुवमेंट पण नव्हती आणि तुमच्याकडे कॅपिटल लागतो. 4-5 लाख नसतं, माझ्याकडे नाही आहे 5 लाख, म्हणून मी थांबलो, करत होतो मी. काय फरक नाही पडत 1-2 महिने नाही केलं तर. हे बऱ्याच जणाला किती एवढं सांगतो नाही, विदाऊट तुम्ही इन्शुरन्स म्हणजे सपोर्ट दुसरा तुम्हाला सांगतो. आता बरंच जण कॉल पुट बाय घेऊन जायला कसं असतं, कॉल पुट दोन्ही तुम्ही घेऊन जावा, पण त्याला एक टायमिंग असतो. कसं असतो की जेव्हा मार्केटमध्ये शांत असतो, मुवमेंट वाटते त्या दिवशी तुम्ही डायरेक्ट तुम्हाला सांगतो ना, इंडिया विक्स 24 आहे आणि तुम्ही दोन्ही कॉल पुटचं तुम्ही बाय करून गेला असता तर मेला. कारण इंडिया विक्स कधी मायनस होईल कधी होईल काही सांगता येत नाही, आणि ते झालं आज. आता झालं थोडं इंडिया विक्स कमी होतो. हां, अपसाईडला बघा युद्धाचं कसं असतं, सुपर ओव्हरसारखं राहतं. T20मध्ये पहिले 6 ओव्हर खूप घेऊन जातात, पण ते लगेच दुसरा सुपर ओव्हर येत नाही ना, कारण दुसरा जेव्हा बॅटिंग करतो तो 14 ओव्हरनंतर तो येणारा असतो सुपर ओव्हर. पण लोकांना नाही वाटतं की नाही प्रत्येक 6 आता झाला पुढचं सुपर ओव्हर, नाही येत असं. तो टाईम घेतो, ज्यावेळेस पडतो ना त्यावेळेस वर जायलाही थोडं टायमिंग घेतो ना तो. 8 दिवस 4 दिवस काय तर घेतो ना, तो पण घाबरतो ना युद्धाचं काय होईल. त्यावेळेस प्रॉपर ज्यावेळेस समजलं नाही आता युद्ध ह्याच्यापुढे हे होणार नाही आणि आता जास्त होणार नाही, त्यावेळेस वर जातो. आणि मार्केट एक असं आहे ना की बघा, कोविड वेळेस पहिला कोविड आला, मार्केट खूप पडलं, भयानक पडलं, सगळे अफरातफरी झालं. तर दुसऱ्या वर्षी कोविड आलं, खूप माणसं मरत होते, सगळं मार्केट हायवर चालतच होतं. तसं आता बघा ना, आता हे झालेलं आहे, ह्याच्यानंतर काही झालं तरी मार्केट म्हणून ठीक आहे तेवढंच आहे, पण एवढं हे करणार नाही. जे मुवमेंट द्यायचे ते दिलेलं आहे, त्याच्यापुढे मला वाटत नाही मुवमेंट. तर जे नवीन ट्रेडर आहेत सर, त्यांना तर सांगतो ना, तुम्ही येऊ नका. आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, ज्यांना इंट्रायडी किंवा तुम्हाला सांगतो ना, इंट्रायडीचा हा विषय सोडूनच द्या. तुमच्यासाठी तर म्हणजे खूप मी सांगतो ना की तुमच्याकडे एवढा पैसा पाहिजे किंवा 10-20 लाख रुपये असेल तर तुम्ही त्या इंट्रायडीमध्ये टिकचा. ते पण प्रॉपर तुम्हाला की एवढा माहिती पाहिजे की कधी खेळायचं नाही, कधी करायचं नाही, नको बाबा. इथंच स्टॉपलस तर भयानक आहे. स्टॉपलस म्हणजे तुम्ही किती स्टॉपलस राहा, तेवढा उडतो आणि परत वर जातो. स्टॉपलसचं तर लईच अवघड आहे. आता इन्व्हेस्टमेंट करायला येतात लोक, नाही आम्ही फक्त शेअर घेऊ कंपनीचे चांगले. पण मी त्यांच्यासाठी सांगतो, ज्याच्याकडे 2-2.5 लाख रुपये येणार त्यानेच यावे, नसं नका येऊ. मग आपल्या म्युच्युअल फंड SIPमध्ये टाका, नसेल तर गोल्ड. आणि सांगतो ना सर्वात गोल्डमध्ये सिल्वरमध्ये टाका. कारण का होतं तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण शेअर घेतो त्याला एक प्रॉपर अभ्यास लागतो. असं येते की तुम्हाला सांगतो शेवटचा सपोर्ट कधी यायचा किंवा हायला नको, शेवटचं म्हणजे शेवट हायला नको, शेवटचा जो लो असतो सपोर्ट तिथं घ्या तुम्ही. आणि कसं घ्या की घेताना कमीत कमी एवढ्या कंपनीचे घ्या की जास्त नका क्वांटिटी घेऊ. प्रत्येकाचे 4-5 असं एक 100-150 तुमचे तर स्टॉक राहू द्या ना कंपनीचं वेगवेगळ्या. म्हणजे एक वर गेलं तर एक खाली राहून जाईल. असं नाही की एकच कंपनी आहे रिलायन्स आणि त्यातच तुम्ही 1000 लॉट घेतला तर काय अर्थ राहणार. आता काही कंपनी आहेत 5-5 वर्ष जरा हल्ले नाही, तिथंच आहे, थोडं वर जातात खाली जातात, तर काही अर्थ नाही. गोल्ड, आता गोल्ड सिल्वरमध्ये काही इन्व्हेस्टमेंट करून फायदा नाही आहे की एवढं वर गेलेलं आहे, कधी पडलं तर तुम्हाला. सिल्वर तर असा गोष्ट आहे की 5-5 वर्ष हलत नाही, 5 वर्षानंतर आत्ता हल्लेलं. आता तुम्ही जर टॉपला घेतला आणि तो नाही हल्ला 5 वर्ष, तिसरी गोष्ट आपण थांबवू शकत नाही, कारण हे पैसे काय एवढी आपली ताकद नाही 5 वर्ष थांबायची.
तर का थांबायचं नाही, तर आपण थोडं नाही टाकलेलं असतं, एका वेळेसच टाकलेलं असतं की ज्या दिवशी मार्केट काय तर वाटलं ना, किंवा काय होतं दिवाळीत पैसे आले, हे प्लॉट विकला, हे गेला, त्यावेळेस आपण टाकतो, काही नॉलेज नसतं. तर आज काय केलं म्हणा, किती जणांचं दिवाळं करून टाकलं, आज भरपूर जणांचं टाकलं. 8 दिवस एवढं कमवलं ना, 8 दिवस कमवलं आणि 1 दिवसात गमावलं. त्याच्यामुळे मार्केट खूप म्हणजे ना असं आहे ना की तुम्हाला सांगतो 10-10, 20-20 वर्ष घालतात लोक, तरी काही सक्सेस नाही. मी अशाही लोकांना काही भेटलं आहे की तो 15 वर्ष झाले पण नाही आहे, भरपूर पैसा कमवला, एवढा गमवलेला आहे त्याने की भरपूर. आणि काही ट्रेडर असं कसं असतं तुम्हाला सांगतो, दर महिन्याला एक 100 नवीन ट्रेडर आले ना, त्यातले 93 निघून जातात, त्यातले 7 जणच राहतात. 7मधले तुम्हाला सांगतो जो 1% असतो ना, तो तेवढा इंट्रा आय डीमध्ये टिकतो. आणि जो 6 असतात ना, एकतर तो स्टॉकमध्ये जातो किंवा म्युच्युअल फंडमध्ये, आणि तो शेवटचा रामराम केलेला असतो. आणि तो कधी मार्केट इंट्रा आय डीकडे तो विचार बी करणार नाही बाबा म्हणतो, कारण तो एवढं झोपलेला असतो ना, कारण त्याचे पहिल्या सुरूचे खूप स्वप्न असतात. ते स्वप्न असे होतात की तुम्हाला सांगतो तो कॅल्क्युलेशनमध्ये जगला आणि तो कॅल्क्युलेशनमध्ये त्याचं संपलं. खूप, कारण तुमच्याकडे काय शिकायला पैसा लागतो, शिकायला म्हणजे फोर्स करून काही उपयोग नाही. तुमच्याकडे 8-10 लाख रुपये ना, तुम्हाला थांबलं पाहिजे की काय बघितलं पाहिजे ॲक्च्युली, किंवा ह्या महिन्यात काय होतं, त्या महिन्यात काय होतं. आणि एक सांगतो, मार्केट गॅप अप गॅप डाऊन राहू द्या, कुठलेही बी जाऊ द्या, 2 दिवस त्याची एक हे असते स्पीड, तो तिसऱ्या दिवशी थांबतोच. कुठे बी राहू, कसलाही काही न्यूज येऊ दो, काही येऊ, 3 दिवसानं मार्केट थांबतो, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून काय ते जेव्हा तुम्हाला समज एक कॉल साईडला घ्यायचे तर ते बघा, त्याचं इंडिया विक्स बघा. त्याची दुसरी गोष्ट, कधी एंट्री करा माहिती आहे का, ज्या दिवशी ॲट द मनीचं दोन्ही पण पुढचा घ्या आणि दोन्ही पण डीके झालेले पाहिजे, म्हणजे की नॉर्मली सेम प्राईस पाहिजे, त्यावेळेस तुम्ही दोन्ही मग करू शकता, त्यावेळेस घेऊ शकता. टॉपला नका घेऊ, म्हणजे असं काय थोडक्यात. आता कालचं तो पुट जो होता तो 150-200 प्लस होता ॲट द मनीला, म्हणजे तो एवढं वाढला होता, म्हणजे जो 100चा होता म्हणजे, तर तो 300. तो पडतो पण तसंच ना, मग तर पडला तो का, आज सगळ्याला लालचे लाल करून टाकून दिलं. कुणाचंही चेहऱ्यावर असं नव्हतं की आज मार्केटनं, प्रत्येकाचे चेहरे पडले होते. 2 दिवस एवढे आनंदी होते, विचारूच नका. एवढं कमवलं, स्क्रीनशॉट टाकून ह्याला टाक त्याला टाक, हे काय, पण ते नाही राहिले 2 दिवसांनी, कारण त्याला पुढचं असं वाटलं की आता पुट साईडला भरपूर कमवलं, आता कॉल साईडला टाकू. तर कॉल साईडनं काल बरोबर त्याने कॉल साईडला काही टिकली, कारण त्यांनी काय करतात माहिती आहे, ते व्यवस्थित अभ्यास करून त्यांचे एवढे असतात ना, त्यांना फरक नाही पडत. आणि काल एक्सपायरी होती सेन्सेक्सची, आज चाललं तुम्हाला सांग. चला आता उद्या शुक्रवार आहे, मार्केट थोडंसं देऊन टाकाल ऑफसाईडला थोडंसं, सोमवारी येतो, सोमवारी का. आणि मी अजून बी सांगतो, सोमवारी अजिबात कॅरी फॉर्ड करून जाऊ नका. गेलं तरी तुम्हाला सांगतो ना, 2 अकाउंटमध्ये जावा. ज्या साईडनं तुम्ही पुट केले ना कॉल, ॲक्च्युली थोडा ॲडसेट दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्ही सेल करून जा, म्हणजे जो तुमचा लॉस आहे ना 10,000 व्हायचा, तो 5,000 तर होईल, म्हणजे तुमच्याकडे पैसे तर. कारण मेन कॅपिटल आहे, कॅपिटल असलं तर तुम्ही काही करू शकता, तुमच्याकडे आहेत ना. अख्खा मार्केट कुठं जाणार नाही, मार्केट जागेवरच राहणार आहे. आणि कुठलाही शेअर राहू द्या, इंडेक्स राहू द्या, काहीही तो पडतो. बिटकॉईन बघितला ना, 1.23 काय 70, 60, 65ला, 60, 59ला येऊन गेलं. कोण वाटलं का, नाही वाटलं. हसत होते ना, एवढं होतं का 60नं. ॲक्च्युली मी काय एक ट्रेडर आहे जो मी बघतो त्यांना, त्याने पण एकाने सांगितलं नाही 60 पण येईल बिटकॉईन, मला वाटलं नाही आहे, पण आले की 60,000 येऊन गेलं. गेल्या वर्षी आपला बी ट्रेड म्हणा, बँक निफ्टी, सेन्सेक्स, आता फक्त आपला जो सगळं वाढलं आहे ना एका ह्याच्यावर, बँकमुळेच आपलं मार्केट वर गेली. आणि 2 वर्ष झालं कोणाला रिटर्न मिळालं नाही. आणि जो म्हणतो ना मिळालं, एकतर त्याने मग प्रॉपर म्हणजे ठीक आहे, त्याने क्वांटिटी सपोर्ट रजिस्टरला घेतले, नसेल तर तो खोटं बोलतो आहे. हे 2 गोष्टी, कारण नाही आहे 2 वर्षाचं रिटर्न आहे. तो रिटर्न मी सांगतो ना की मग ते जो प्रॉपर असतात किंवा सपोर्टवर घेऊन रजिस्टरला असतात. आता मी पण तेच करतो की बाबा, आता मागे रिलायन्सचा घेतला, लगेच विकला. जो पडतो ना, लोक विकून टाकतात, विकून नाही टाकायचं. तुमच्याकडे तो शेअर नाही ना, एक लक्षात ठेवायचं, ज्या दिवशी मार्केट पडतो ना, एक लिस्ट काढायची, पडणार आहे असं वाटलं ना, आपल्याकडे कुठले स्टॉक नाही आहेत,
ते स्टॉक घ्या ना तुम्ही पडलेले, काय फरक पडते. जो 100चा आहे तो तुम्हाला जर 70ला मिळत असेल तर असं बी लॉस आहे ना, मग त्याला घेऊन थांबा ना 2 वर्ष. असं काही नाही आहे, तो जाईल आज ना उद्यावर. ज्या दिवशी जाईल त्यावेळेस काढा तो. त्याच्यामुळे मार्केट असं आहे ना की बस विचारूच ना. शेअर मार्केट खूप खूप अनुभव असतो. भल्या भल्याला तो तुम्हाला सांगतो घाईला आलेला, आपण तर त्याच्यापुढे काहीच नाही. हजारो कोटी तुम्हाला सुटून नका. भरपूर ट्रेडर फार त्याने एवढा अभ्यास करून मी एवढ्या लाखाचा कोर्स केला, तेवढ्याचा केलो, सपोर्ट रजिस्टर सगळं काढतात, काही नाही आहे. शेवटी महिन्याच्या पुढे वर्षाच्या शेवटी कॅल्क्युलेशनमध्ये काही नसतं. जो त्याने कुठलाही स्टॉक घेतला आहे किंवा त्याच्यातच थोडं कमवलेलं. हां, ज्याची कमाई झाली जो कोविडमध्ये घेतला आणि त्याने 1-2 वर्ष, एखादी वर्ष 2 वर्ष थांबला, त्याचे चांगले झाले प्रॉफिट. किंवा जो आहे तो थांबतो की बाबा एक शेअर आहे बाबा 1000चा आहे आणि त्याचा सर्वात लो आहे 700 आणि तो थांबला 700ला घेतला आणि ठीक आहे मी तसंच ठेवून देतो, काही नाही, वर्षानं तो 1000ला विकतो, त्याचं प्रॉफिट होतं. पण तो जो पैसे टाकतो ना तर की पुढचे 5 वर्ष 10 वर्ष माझ्याकडे नाहीत म्हणूनच टाकतो, त्यांचं प्रॉफिट होतं. सर्वसाधारण कोणाचंही नव्हतं. आणि ज्यावेळेस सांगतो ना घ्या, नाही घेत. आता काही लोक आहेत खूप चांगले, त्याने एवढे भारी केलेले असतात की त्याने काय करतात माहीत आहे, जो कॉल घेतात ना, समज एक प्राईज आहे 200 स्ट्राईक प्राईज आहे किंवा 300चे आहे ॲट द मनीचं, ते ॲक्च्युली काय करतात माहीत आहे का, त्याने एवढे हुशार असतात ना, त्याने ज्या समज आता मार्चचं त्याने कॉल बाय करत असेल तर त्याने काय करतात माहीत आहे, त्याने एप्रिल मे जूनच्या देतात, तर तेवढ्याच प्राईजचं आहे ना एकदम खालच्या साईडला त्याने सेल करतात. तर त्याच्यामध्ये जवळजवळ आहे ना 1000-1500चा अंतर असतो स्ट्राईक प्राईजमध्ये. त्यामुळे तो 200-300 जो प्राईस आहे तो 1000-1200ला जातो, 1000ला 300चं 1000-1200 गेला. आणि जो खालचा जो असतो 1000 तो 300चा घेतलेला असतो ना 200चा, तो येतो 500-700. म्हणजे त्याने काय करतात माहिती आहे का, तर 200-300 पॉईंट त्याने आरामात काढतात. आणि त्यांना माहिती आहे आपण इन्शुरन्स खाली हेच केलेलं आहे, त्यांना फरकच नाही पडा. हे कोणी सांगत नाही, जे मोठे ट्रेडर असतात तेच करतात. त्याने 2 अकाउंट वापरतात. जेवढ्या ह्याचं त्याने जो बाय नसेल तर त्यांनी काय केलेलं असतं, पहिलंच त्यांनी जो आहे ना मार्केट चालू त्याने 1 महिन्याच्या अगोदर काय करतात, दोन्ही सेल केलेलं असतं. आणि जो प्रॉफिट आहे ना तो निघाला त्यावेळेस काढतात आणि त्याने बाय करून सोडून देतात, त्याला फरक नाही पडत. तो ऑटोमॅटिक, कारण ऑलरेडी त्याने सेल करून ते काढले आहे. सेलमध्ये कसा तुम्हाला सांगतो, आता जो कॉल साईडला पडला होता 2000मध्ये, जो 1000 त्याने 1000 जो ॲट द मनीचा जो त्याने जो सेल केला होता तो येतो 100ला. मग तो काय करतो माहिती आहे का, त्याचा जो सेल काढून टाकतो आणि त्याला फक्त बाय करतो आणि सोडून देतो, कारण त्याने 900 पॉईंट ऑलरेडी त्याने मग कमवलेले असतात. तो हा 100 सोडून देतो आणि त्याला माहिती आहे की अजून आपल्याकडे 30 तारीख लांब आहे बँक निफ्टीची, 100चं आहे, काय होऊन 0 होऊन जाईल, काय 3000 रुपये जातील, तो सोडून देतो. आणि तो तुझं समज गेलं 8-10 दिवसात, जास्त नाही गेलं तरी 100चं तो 300पर्यंत गेलं तरी त्याला 200-6000 मिळून जातात, कारण त्याचा तो अनुभवच असतो ना तो, कारण तो दरवर्षी तसंच केलेलं असतं ह्या गोष्टी. त्याला ते जमून जातं, आपल्यासारखंचं कामच नाही. म्हणून म्हणतो ट्रेडिंगमध्ये या, 1-2 वर्ष पेपर ट्रेडिंग करा. आणि तिसरी गोष्ट, असा कुणाला ते फॉलो करा की त्याला रोज दाखवा की नाही हे केलं ते केलं, घेऊ का. हां, जणू काही जर असतात भरपूर लॉस असतात, पण त्यांचा अनुभव एवढा मोठा असतो की त्यांच्याकडे नंतर ट्रेड करायला पैसे नसतात, पण अनुभव असतो. तो हात जोडून सांगतो की नको करू बाबा, हे करू नको, पण आपण त्याचं ऐकत नाही, कारण आपल्याला कसा एक वेगळा एक हे असतो, लोकाला ऐकवून जातो. सकाळी उठले की काय कॉलपूट घ्यायचं करमत नाही. एक व्यसन, असं व्यसन आहे की ड्रगपेक्षा बेकार असतो. उठता बसता झोपता सगळं एकच दिसतं की मार्केट निफ्टी कुठं गेली, हे गेली, त्याच्याच काय झाला न्यूज, हे भलं मुकटणं, रात्रभर हे करणं, मग कॅल्क्युलेशन करणं, त्याच्यामध्ये फार संपून जातं. शेवटी रिझल्ट येतो काय नाही, -10,000, 1,00,000, 2,00,000, 5,00,000. मग सगळेच, कालच माझ्या एका मित्रानं सट्टा खेळतोस, आता काय सांगू, 2-2.5 वर्ष घासले ऑप्शन सेलिंगसाठी, मेहनत केलं आहे. तिसरी गोष्ट, कोणाचे पैसे नका, मी फक्त सजेशन सांगतो, ते बी सांगतो तुमची जबाबदारी. एवढं असेल तर रूल पडलं तर घ्या, नसेल तर. आणि मी फक्त कधी सांगितलं तर कुठला काही मी तुम्हाला सांगतो ना की असं हे नाही आहे की मेंबर नाही आहे,
SEBCचं हे नाही. त्याच्यामुळे कुठलेही आपण काही करत नाही. आपण फक्त एक थोडक्यात एक कोणाचा लॉस होणे म्हणून सांगतो. आपण सेबीचं काही नाही, आपण काय परवानगी नाही, आपण काही करत नाही. सेबीचा रूल कुठला काय करत नाही. फक्त लोकांना सांगतो नका करू, जावा. मी बऱ्याच जणांना सांगतो विका आज, असेल प्रॉफिट मिळतं, सोडून द्या. 3% 4% मिळालं बस झालं ना. 10-12% वर गेलं तर तसाला थांबतं. आपण का सेबी रजिस्टर नाही. जसे सेबी रजिस्टर असते त्यांचा खूप अनुभव असतो. त्यांनी खूप लॉस खाऊन स्वतःला घडवून 100 चॅटर्जी एकदम आणि हे ते प्रत्येक त्याने फॉलो केलेलं असते. शेवटी एकच रूल त्याच्यावर पडतो तेव्हा ते पैसे कमवतात. त्यासाठी जो नवीन ट्रेडर आहे ना त्यांना तर मी सांगतो शिका, या आणि ऑप्शन बाईंगमध्ये येऊ नका. ऑप्शन बाईंग असं आहे ना, तुम्हाला सांगतो ना, तुम्हाला कधी तुमचे काय कुठून ठेवलं आहे तर तुम्हाला समजणार पण नाही. आताच बघितलं ना, 3 दिवस काय केलं, फक्त 3 दिवस ऑप्शन बाईंगवाल्याला खूप वर चढवलं. म्हणजे असं विचारूच नका, फूट साईडला एकदम असं हे करून टाकलं आणि एका दिवसामध्ये सगळं झोपवलं. बऱ्याच जणांचा अर्धा ते 50% कॅपिटल. आणि मी सांगतो ना, ज्याच्याकडे थोडं कॅपिटल प्रॉफिटचं आहे ना, तर एक तर काढून घ्या, किंवा आता एवढे शेअर पडलेले आहेत ना, कुठल्याही कंपनीच्या शेअरमध्ये टाका आणि गप बसा, काही येणार नाही. ती कॉलची वर जायची वाट नका बघू, कारण आता जात नाही, कारण युद्ध काही लगेच थांबणार नाही. आणि जेव्हा कॉलचं वर जाईल ना, एका वेळेस नाही जाणार तो, 500-1000 वर जाईल, परत खाली होईल, करत वर जातो. कारण मुवमेंट देईल एक, मी म्हणत नाही, एक दिवस ही देईल, पण असं नाही आहे की युद्ध संपलं कारण म्हणून कोण घोषित करायला 2 देशाचं असेल तर ठीक होतं. इथं तर असा प्रकार आला आहे की 10-12 देशमध्ये चाललं आहे. काय आहे ते तुम्हाला सांगतो सगळं. त्याच्यामुळे काय सांगता येते कधी थांबल कधी नाही. मार्केटमध्ये आहे ना, येणं सोपं आहे, बाहेर जाणं लय अवघड. तिसरी गोष्ट कोणाला सांगता येत नाही. मार्केटमध्ये पैसे गेले की विचारूच नका, काही तुम्हाला जसं एखादे कोणाचा खून करून आले ना, त्या पद्धतीनं होतं. ॲक्च्युली त्याची पण चूक नसते. मी पहिल्यापासून सांगतो, MBBS व्हायला 5 वर्ष लागतात, टीचर व्हायलाही 4-5 वर्ष लागतात. तुम्ही द्या ना 4-5 वर्ष, द्या, टाईम द्या, अभ्यास करा, व्यवस्थित करा आणि या ना. आहे भरपूर लोक कमवतात ऑप्शन सेलिंगमध्ये. बाईंगमध्ये पण आहेत, मी त्यांना समजतो, पण त्यांनी ठरवलेलं असते. काही जण असतात ना की एक्सपायरी दिवशी ते बाईंग करतच नाही. त्यांचा रूल आवडतो मला, सर्वात बेस्ट आहे. काही लोक बघतात, मला माहिती आहे, मंगळवार, बुधवारी हाफ डे, बुधवारी फुल डे, सोमवारी नंतर कॅरी फॉरवर्ड करत नाहीत आणि गुरुवारी कॅरी फॉरवर्ड करत नाहीत. आपलं बुधवारी, गुरुवार आणि मंगळवार काही लोक आहेत ना, ऑप्शन बाईंग करतच नाही. काही झालं तरी करत नाही. काही झालं त्यांना माहिती आहे की काय लेवलवर आपल्याला आपण त्या दिवशी करत नाही. जो हुशार असतो ना, तो खूप हुशार असतो. तो फक्त काय करतो माहिती आहे की बघतो वाट, महिन्याचा ज्यावेळेस जातो किंवा एक्सपायरी दिवशीच तो घेतो. म्हणजे एक्सपायरी दिवशी काय करतो माहिती आहे, पुढच्या आठवड्याची घेतो, तो बरोबर घेतो, मॅनेज करतो. पण त्याचं टार्गेट खूप सोपं असतो ना, तो 3-4% निघाले की बाहेर निघतो आणि आरामात मिळतो. ज्या दिवशी पुढच्या तुमच्याकडे 8 दिवस असतात किंवा महिन्याचा असेल तर. पण तो एकदा 2-3% घेतला ना, परत ट्रेड घेतच नाही तो आठवडाभर, म्हणून तो कंटिन्यू प्रॉफिटमध्ये असतो. आपण जेव्हा लागतो ना, विचारूच नका. आणि सर्वात जास्त माणूस खतम झालेला आहे ब्रोकर चार्जेस. तो कमवतो 2000, ब्रोकर चार्जेस देतो 4000. तर तो काय करतो माहीत आहे का, एकदम एंट्री करतो, एक्झिट करतो, लॉट घेतो. ठीक आहे, सपोर्ट लागतो, नका करू. मी सांगतो ना, घ्या 30 मिनटाची कॅन्डल घ्या, त्यातून प्रॉपर अभ्यास करा आणि थांबा तुम्ही अर्धा तास, काही होत नाही तुम्हाला सांगतो. स्टॉपलॉस तर खूप अवघड आहे म्हणजे सांगतो. त्याच्यामुळे ऑप्शन बाईंग करू नका. ऑप्शन सेलिंगमध्ये या, हेजिंगमध्ये प्रॉपर त्याचा अभ्यास करून ते पण. तिसरी गोष्ट, ॲट द मनीचे दोन्ही पण तुम्ही सेल करू नका जाऊ. म्हणजे अशी लागल ना तुमची की ठीक आहे तुम्हाला प्रॉफिट मिळेल, पण ज्या दिवशी लॉस होईल ना, बस संपला, तुमच्याकडे कॅपिटलच राहणार नाही तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे ऑप्शन सेलिंग म्हणजे ऑप्शन सेलिंगला एवढा वेळ द्यावा लागतो. आणि मी सांगतो, जे आता जेवढे ट्रेडर आहेत जे मोठमोठे आहेत, ते फक्त
फक्त ऑप्शन सेलिंगमध्ये, आणि ते फक्त बँक निफ्टीमध्ये करतात. 70% जो ट्रेडर आहे ना बँक निफ्टीमध्ये करतात, तर त्यांना माहिती आहे टाईम मिळतो, सगळं मिळतं. पण बाकी जे आहे ते तुम्हाला सांगतो निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये करतात, मी म्हणत नाही, पण ते थोडंसं हे करतात, रिस्क वाटतं त्यांना. बँक निफ्टीमध्ये थोडंसं कसं आहे, मुवमेंट पण आहे, पण त्यांना थोडंसं वेळ मिळून जातो. हां, बँक निफ्टीमध्ये ठीक आहे, तुम्हाला डीकेचा फायदा मिळतो, 8 दिवसात तुम्हाला काय होऊन जाईल, पण तेवढी मुवमेंट पण होती ना, त्याचा पण फायदा होतो. त्याच्यामुळे एकच असं होतं, नवीन जो माणूस येतो ना जेव्हा ट्रेडर येतो नंतर येऊ नका. माणसाचे असे हाल होते ना, तो काही सांगू शकत नाही. खूप बरबाद होते. मला तर एवढं वाईट नव्हतं, मी स्वतःहून सांगतो. जेव्हा तुमचे पैसे जातात ना तेवढा अनुभव भरपूर येतो, पण नंतर काही उपयोग नसतो. तर तुम्ही त्याला सांगा की असं तसं, तर म्हणतात ठीक आहे, स्वतःचं सांगा अगोदर, तुझं पोर्टफोलिओ दाखव. बरोबर आहे, कोणी म्हणणं तू किती कमवलो सांग, त्याच्यानंतर मला सांगतो. त्याच्यामुळे कोणी विश्वास नाही ठेवत. तू कितीही ओरडून खरे सांगितलं असेल तर काही नसतं. नाही, हे का शिकवतं, एवढा हुशार झाला तर एवढा लॉस झाला असता का? फ्लॅट विकला, घर विकला, शेती विकला, आणि दुसऱ्याचं तर ऐकून अजिबात येऊ नका. सर्वात बेस्ट ज्याला यायचे पेपर ट्रेडिंग करा. संध्याकाळी रोज अभ्यास करा त्याच्यावर, प्रत्येक दिवशी लिहा, आज काय झालं, उद्या असं नाही चालणार की आज आलं ना उद्या. व्यवस्थित तुम्हाला सांगतो. आणि ह्याला एक गोष्ट सांगतो, ह्याच्यासाठी आहे ना दररोज तुम्हाला अभ्यास करावा लागतो. असं नाही की कारण मार्केट रोज नवीन तुम्हाला काहीतरी शिकवत राहतो, तुम्हाला ते शिकायला पाहिजे. रोज नवीन शिकतो आणि तुम्हाला मार्केट शिकवतो. मार्केट रडवतो पण मार्केट हसवतो. जो मार्केटमध्ये टिकतो ना तोच शिकवतो. त्यासाठी लागतो पैसा, कॅपिटल. म्हणून म्हणतो, आता ज्या माणसाकडे मी बरेच त्यांना फॉलो करतो त्यांनी तर सांगतात ना 10 लाख 15 लाखवाल्याचं मार्केट नाही, इंट्राडेवाल्याचं तो आरामात खातो. आता कालचंच संपून टाकून दिलं. त्याच्यामुळे इंडेक्समधले घ्या शेअर, भरपूर आहेत. निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप, लार्ज कॅप, शोधा. रेजिस्टंटवर घ्यायचं, सपोर्टवर घ्यायचं, रेजिस्टंटला विकायचं. लॉट कमी घ्या, पहिल्या सुरू 100 लॉट घ्या, 10% खाली गेलं तर वाढवा, त्याच्यानंतर नका वाढवा. जेव्हा वर जातं त्यावेळेस 50% विकून टाका, परत 50% विका. जेव्हा टॉपला गेलं सगळं झालं त्यावेळेस विका, 10-20% ठेवा. ते असं विका किंवा आपल्याकडे नाहीतच म्हणून. त्यासाठी मी सगळ्यांना ऐका सांगतो, नका करू ऑप्शन बाईंग, करू नका. ऑप्शन सेलिंग पण सोपं नाही. त्यासाठी पेपर ट्रेडिंग करा 2-2.5 वर्ष. कुणाला तर एकाला विचारा कंटिन्यू असं का असतं, हे असतं, रोज बघा काय होतं, तुम्हाला समजून जाईल. कधी बाहेर पडायचं, कधी थांबायचं, कधी करायचंच नाही. तर तुम्ही डिसाईड करतो की नकोच बाबा, एवढं मुवमेंट आहे कशाला. किंवा इंडिया 20च्या पुढे जातो ना, सरळ शांत बसायचं. प्रीमियम वाढलेला असतो, फ्लिप काहीही नाही, कारण एका कॅन्डलमध्ये तुमचं संपून जातो. कारण तो कॅन्डल देतो ना बँक निफ्टी, सेन्सेक्स 300, 400ची एक कॅन्डल देतो. काय होणार आहे तुम्ही? जोपर्यंत तुम्ही स्टॉपलस लावेपर्यंत तो तुमचा स्टॉपलस संपून तेव्हाच त्याने खाली गेलेला असतो. मग तुम्ही किती 50 आणि 100 पॉईंटचे स्टॉपलस उडवून तो जातो वर. आणि दुसरं तुम्ही कॉल जेव्हा घेणार येईपर्यंत त्याचा जो 100चा प्रीमियम जवळजवळ 300ला गेलेला असतो, ते पण तुम्हाला समजणार नाही. म्हणजे इकडून मी मरण आहे आणि इकडून मी मरण. त्यामुळे एवढंच सांगितले. हा आपला पहिला व्हिडिओ मोठा आहे, आपण असाच व्हिडिओ सांगत राहू. त्याप्रकारे तेच म्हणून आपला शीर्षक होता आजचा, 8 दिवसात कमवलं, 1 दिवसात कमवलं. अख्ख्या 6 महिन्याची मुवमेंट दिली, भरपूर पैसा कमवला, पण 1 दिवसामध्ये सगळ्यांचे पैसे मार्केट आज घेऊन गेलं. चला इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असेल तर
शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.